मात्र विकेट पहिलाच फलंदाज बाद होऊन परततोय. पहिला झटका तांबडी खुर्द संघाला. प्रतीकला हा पहिल्याच चेंडूवरती पहिलाच विकेट मिळालेला आहे. उत्कृष्ट पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं इथं आपल्याला. प्रतीक यांच्याकडून तांबडी खुर्द संघाकडून आपल्या टीमसाठी आणि आता आलेला फलंदाज दर्शन राईट हँड बॅट्समन आणि प्रतीक. हा मात्र चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. मिडल स्टंप वरून जाणारा चेंडू होता. फलंदाज नीट काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट चपळ गतीने गोलंदाजी करतोय तो प्रतीक आपल्या संघासाठी, तांबडी खुर्द संघासाठी. आणि आता आणि हा डॉट बॉल. धावसंख्या कायम. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतीकचा. बंटी 11 कडून वैयक्तिक पहिलं षटक. संघाचं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये पुढे चेंडू आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता, परंतु हलक्याशात बॅटने चेंडू एकच धाव घेतलेली आहे. एकच धाववरती समाधान. धावसंख्या 1. धावसंख्या 1. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतीक. आणि हा चेंडू आडव्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट स्विपर पकडून पाणी मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काय बॅट्स मध्ये आलेला नाहीये. चेंडू निर्धाव घोषित. धावसंख्या कायम रूपात 1. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र खूपच वरून जाणारा लेग स्टंपच्या वरून जाणारा होता. पंचांनी तो नो बॉल घोषित. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2. 3. हा 1 धावून तर 1 नो बॉलच्या रूपात अशी 2 धावसंख्या. त्याचबरोबर 3 झाली धावसंख्या आता. बरोबर आहे. शेवटचा चेंडू प्रतीकचा आणि हा चेंडू मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी धावतोय आणि चेंडू सीमारेषा पार. चमचमाटी हा चौकार आणि धावसंख्या झालेली ती 7. पहिल्या षटकानंतर तांबडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. दुसऱ्या षटकसाठी तांबडी दुसऱ्या संघ 11 संघ बंटी 11 संघाकडून बंटी 11 संघाकडून दुसरे षटक सौरभ. वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचं दुसरे षटक घेऊन सौरभ 10-15 पावलांचा रनअप घेऊन येतोय सौरभ. आणि हा चेंडू मात्र उंच असा झलकवलेला चेंडू आहे जवळजवळ. आणि हा फिल्डर त्या ठिकाणी होता, परंतु झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषा पार. पंचांचा निर्णय सीमारेषा पार चेंडू. उत्कृष्ट पद्धतीचा आणि नो बॉल सुद्धा उत्कृष्ट पद्धतीचा
आपल्याला एम्पायरिंग पाहायला मिळतोय तो पंचांकडून. नो बॉल. त्याचबरोबर 4 धावा बरोबर 5. आणि हा सुद्धा चेंडू उंच असा झलकवलेला चेंडू. पाहूया झेलबाद होता काय. झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालेला आहे तो. स्वयंसेवकांनी तिकडे लक्ष द्यायचंय. लवकरात लवकर तिकडे स्वयंसेवक राहायचं आहे. सीमारेषेवरती स्वयंसेवक ठेवायचं आहे आपलं. आणि हा निर्धाव घोषित चेंडू. मांडाचा कर्णधारक कोण असेल तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी माईक पाशी यायचं आहे. आणि हा चेंडू खूपच वरून जाणारा चेंडू होता. पंचांकडे दाद मागतायत बॅट्समॅन, परंतु पंचांनी ती फेटाळलेली आहे. प्रतीक डाके कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी माईक जवळ यायचं आहे. प्रतीक डाके पाणी घेऊन जा ना. कोणाला पंचांना पाणी पाहिजे, तिकडे पाणी घेऊन जा. आणि हलक्याच्या बॅटनं कट केलेल्या चेंडूवरती एकच धाववरती समाधान. बॅट्समॅन खाली पडलेला आहे आणि त्यामुळं एकच धाव घेता आली. धावसंख्या 17. धावसंख्या 17. पुढील चेंडू वैयक्तिक पहिल्या षटक संघाचा दुसऱ्या षटकामधील चौथा चेंडू घेऊन येणार तो पुन्हा एकदा. आणि हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा होता त्यांचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात नीटचा आलेला नाही. साईडला स्क्रीच वरती चेंडू. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण घेतलेली आहे. धावसंख्या 18. चला लवकरात लवकर पंचांनी चालू करायचं आहे सामना. काय सांगता येते. हा आणतायत पंच आणतायत पाणी आणतायत. आवाज का इकडे काय आशेत आणून ठेवलं काय पंच करायचं काय करायचं काय बिलकुल काय समजत नाही. बोल आमचा आहे तो बोलतोय काय बोलतोय त्याला घे ना बाहेर. चला लवकरात लवकर सामना पंचांनी चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर. फिल्डिंग साठी संपूर्ण सजवायची आहे फिल्डिंग. सालाबाद पद्धतीनं याही वर्षी क्रिकेट सामने JBCC यांना आयोजित केलेले आहेत. आयोजित केलेल्या सामन्यांचा हा पहिला दिवस आहे. पहिला दिवस
हे संपूर्ण सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्तानं हे सामने खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात सगळ्यांचं सहकार्य जेबीसीची क्रिकेटपटूंचं. चला पुढील चेंडू. मांदाड टीमचा कर्णधार कोण असेल तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे माईक पाशी. वर झाली षट षटक बोर्ड नाही झालं. झालं षटक पूर्ण. दुसरं षटक पूर्ण. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या पंचाने इकडे लक्ष द्यायचं. एक बॉल बाकी आहे का? बरोबर आहे. 18. 2 षटकानंतर धावसंख्या झाली होती 18. संपूर्ण समोरच्या टीमने जर घेतला ना ऑप्शन एवढा नाही. तिसऱ्या षटकसाठी कोण येत आहेत? समीर. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत ते समीर. बंटी 11 संघाकडून समीर. आणि हा चेंडू अरुण यांचा खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू होता परंतु हलक्याशात बॅटनं चेंडू विकेट किपरच्या बाजूला. तोपर्यंत एकदा मात्र साहजिकच काढलेली आहे. एकाच धावाचे समाधान. धावसंख्या 19. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि बॅट्समॅनने इशारा केलेला आहे की अरुण तर चांगल्या पद्धतीने चेंडू होता परंतु तो चेंडू हा ऑप्शनच्या खूपच चेंडू बाहेर होता. पंचाने वाईट बॉल घोषित. अवांतर धावसंख्यामध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 23. पुन्हा एकदा आणि हा चेंडू मानता उंच असा सीमारेषा पार षटकार. 6 धावांची भर. आपल्या संघाच्याच खात्यामध्ये 6 धावांची भर. तसेच आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये सुद्धा 6 धावांची भर. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 26. उत्कृष्ट बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आपल्याला. तांबडी संघाकडून बॅट्समॅन 15-1 पावलांचा रनअप घेऊन येतोय तो पुन्हा एकदा. आणि हा चेंडू सुद्धा समोरच्या दिशेनं कोणाला कान मांदाड. धावसंख्या झालेली आहे ती 28. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि मुक्ती आदिवासीवाडी आणि मिठागर
मुक्ते आदिवासी वाडी आणि गेली मिठागर कॅच हातात त्यांना संपर्क करा. पुढील सामना मुक्ते आदिवासीवाडी वर्सेस मिठागर यांच्यात होणार आहे. दोन्ही कडनायकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि 4 धावा सीमारेषा पार चेंडू. रन बरोबर बघा. धावसंख्या झालेली आहे ती 32. किती बॉल बाकी आहेत? किती बॉल बाकी आहेत? 32. शेवटचे 2 बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 5वा चेंडू. बॅट्समन मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु कडा लागून चेंडू थर्ड मॅनकडे. तोपर्यंत 2 धावा खेळतात आणि रनआउटच्या रूपात एक बाद होऊन परततोय तांबडी संघाचा फलंदाज. बाद होऊन परततोय दर्शन आणि त्याची जागा घेण्यासाठी रोशन. उंच असा सरळ बांध्याचा रोशन त्याची जागा घेण्यासाठी येतोय. आणि आता शेवटचा चेंडू. 3ऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू लेफ्ट हँड होऊन मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही आणि रनआउटच्या रूपात आणखीन एक धक्का. धावसंख्या कायम रूपात 33. 3 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे ती 33. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. आता चालू असणारा सामना तांबडी वर्सेस बंटी 11 यांच्यामध्ये तांबडी खुर्द संघाने बॅटिंग करत असताना 33 धावा फलकावरती लावलेल्या आहेत आणि 34 धावांचं आव्हान समोर बंटी 11 साठी ठेवलेलं आहे. मुक्ती संघाचा कर्णनायक कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर इकडे यायचं आहे. माईक पाशी संपर्क साधायचा आहे. मुक्ती संघाचा कर्णनायक दुसरा कुठला आहे? चला दोन्ही बंटी 11चं बॅट्समन स्क्रीच वरती पाठवायचं आहे. बंटी 11 संघाचा कर्णनायक असेल त्यांनी लवकरात लवकर आपला दोन्ही फलंदाज सलामीचे पाठवायचे आहेत स्क्रीच वरती. आणि तांबडी खुर्द संघाचा कर्णनायक असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांचं काम अगदी चांगल्या पद्धतीनं पार पाडताना दिसत आहेत ते दोन्ही पंच. उत्कृष्ट पंचांची भूमिका या ठिकाणी पार होताना दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतात या यूट्यूबच्या माध्यमातून JBCC क्रिकेट क्लबनं हे सामने आयोजित केलेले आहे आणि संपूर्ण यांचा लाभ संपूर्ण बघण्याचा यूट्यूबवरती सगळे जवळजवळ लाखो करोडो लोक याचा लाभ घेतात पाहतात लाईव्ह टेलिकास्ट. आणि मुक्ती संघाचा कर्णनायक कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर आपला
कोणी व्यक्ती इकडे पाठवायचं आहे, या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. मुक्त संघाचा कडनं नाही कोणी असेल तर लवकरात लवकर इकडे यायचं आहे. मगाचपासून मी बोंबलतोय. ओपनिंगला आशिष आणि आतिश. स्ट्राईकला आतिश, नॉन स्ट्राईक साठी आशिष. आतिश आणि आशिष. आणि गोलंदाजीसाठी नितीन. वैयक्तिक पहिलं षटक तांबडी खुर्द संघाकडून. संघाचं पहिलं षटक. दहा 12 पावलांचा रनअप. हा नितीन यांच्याकडून वैयक्तिक पहिलं षटक. पहिल्या षटक मधील पहिलाच चेंडू टाकणार तो आशिषला. नितीन आशिषला. आणि हा मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता आशिष यांचा, परंतु एक धाव मात्र घेतलेली. दुसरी धाव काढायला पाहतोय आणि पाहूया पंचांचा निर्णय इकडे पाठवायचा आहे. आणि बाद होऊन परत रनआउटच्या रूपात एक धाव. दुसरी धाव घेता घेता बाद झालेला आहे फलंदाज. पुढील होणारा सामना जय हनुमान विरजोली वर्सेस भोगेश्वर खामदे. या दोन्ही नायकांनी या ठिकाणी यायचं आहे. खामदे संघाचा आणि विरजोली संघाचा नायक कोणी असेल तर त्यांनी. एक चेंडू आणि एक विकेट. उत्कृष्ट असे पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय तो आपल्याला तांबडी खुर्द संघाकडून. गोलंदाज नितीन यांच्याकडून. नितीन आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं पहिलं षटक. पहिल्या षटकामधील दुसरा चेंडू. बॅट्समॅन साठी आलेला बॅट्समॅन नवीन समीर. वन डाऊन बॅट्समॅन म्हणून समीर. गोलंदाज नितीन समीरला. आणि समीरनं घेण्याचा प्रयत्न होता, परंतु हलक्याशा बॅटने कट झालेल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन विकेट. दोन्ही बॅट्समॅन मध्ये चांगल्या पद्धतीचं रनिंग. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 3. चपळ गतीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात ते नितीन. चला पाहूया पुढील चेंडू नितीनचा. आणि हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. ऑप्टमच्या जवळून जाणारा चेंडू होता, त्यामुळे पंचांना तो अक्षरशः काहीच कठीण गेलं नाही निर्णय देण्यात. उत्कृष्ट पद्धतीचा निर्णय पंचांद्वारा. उत्कृष्ट पद्धतीचं प्रदर्शन पाहायला मिळतो आपल्याला पंचांद्वारा. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा नितीनचं. हलक्याशात बॅटने कट केलेल्या चेंडूवरती 1 धाव काढलेली आहे. दुसरी धाव काढायला पाहतोय फलंदाज. आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चपल गतीनं रनिंग करतायत दोन्ही बॅट्समन. उत्कृष्ट पद्धतीचं 5 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. भोगेश्वर खामदे संघाचा नायक कोणी असेल तर त्यांनी लवकरात लवकर इकडे ताबा घ्यायचा आहे माईकचा. इथे माईक जवळ यायचं आहे. आलेत. आणि 1 धाव काढलेली आहे. निर्धाव तू बोलू नको बाबा मध्ये, नाही तर हा बोलते मध्ये त्याला तिकडे येते. चला पुढील चेंडू. आणि टाकणार तो नितीन टाकणार. आणि हा चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूला शतक धावतोय. तोपर्यंत 2 धाव मात्र साहजिकच घेतलेले आहेत. 2 धावांवरती समाधान आणि षटक पूर्ण.
पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 7. जवळजवळ 8.25ची रन रेट आहे या ठिकाणी प्रत्येक ओव्हरला, परंतु आतापर्यंत 7 धावा झालेल्या आहेत. 34 धावा विन करायची यासाठी आहेत. 33 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे समोर. 33 धावा मारलेल्या आहेत समोरच्या संघानं. आपल्याला मात्र 34 धावा करायच्या आहेत तरच आपला संघ विजयी होईल. आणि दुसऱ्या षटकसाठी कोण आले? दुसऱ्या षटकसाठी रोहित. वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू आणि हा चेंडू मात्र 4. चांगल्या चपळ गतीने आपल्या बॅटच्या पट्ट्यामध्ये घेऊन चौकार. सीमारेषा पार चेंडू. उत्कृष्ट पद्धतीचा बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतो आपल्याला बॅट्समॅन कडून. आशिष यांच्याकडून 4 धावांची आपल्या खात्यामध्ये भर, संघाच्या खात्यामध्ये 4 धावांची बद. धावसंख्या झालेली आहे ती 11 ना 11. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहितचं आशिषला. रोहित आशिष आणि रोहितनं हलकेसच बॅटने कट केलेला चेंडू आहे. तिथे फिल्डर नाही आहे, तो एक धाव काढून पाहतोय दुसरी धाव घ्यायला, परंतु नाहीये. एकच धावावरती समाधान. धावसंख्यामध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12. धावसंख्या 12. रोहित पुन्हा एकदा आशिषला आणि हा चेंडू निर्धाव घोषित. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. मिडल स्टंप मारून जाणार चेंडू होता. निर्धाव घोषित. धावसंख्या कायम रूपात 12. रोहितचा पुन्हा एकदा पुढील चेंडू पुन्हा एकदा आशिषला आणि हा चेंडू पाहूया किती धावा मिळतात ह्या चेंडूवरती. 2 धावा तर साहजिकच घेतलेल्या आहेत आणि एक वाईड. वाईड प्लस 3 धावा या चेंडूवरती. 2 सॉरी, वाईड प्लस 1 नो. 2 धावा. वाईट प्लस 2 3 झाले. किती धावा आहेत या चेंडूवरती? 2 प्लस वाईट नाही ना, वाईट प्लस 1. हा वाईट प्लस 1. 2 धावा. धावसंख्या झालेली आहे 14. नऊ चेंडू आणि 20 धावा. 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. कठीण असं काही नाहीये आणि हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज मारण्यामध्ये कामयाब झाले नाहीये. सीधा विकेटवर कीपरच्या हातात. निर्धाव चेंडू आणि आता 8 चेंडू मध्ये 20 धावा. 8 चेंडू मध्ये 20 धावा. पाहूया आणि हा चेंडू मात्र मिडऑनच्या दिशेनं झेलबाद होऊन परततोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तो आपल्याला. क्षेत्ररक्षकांकडून झेलबाद होऊन परततोय आशिष. त्याचबरोबर धावसंख्या कायम रूपात जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. आलेला बॅट्समन सौरभ.
उंचाचा सरळ बांधाचा हा जवळजवळ 5.5 फूट उंचीचा खेळाडू गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित. एक चेंडू बाकी आहे आणि तो टाकतोय आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचा चपळ गतीने टाकलेला चेंडू वरती. रनआउटच्या रूपात 1 धाव, रनआउटच्या रूपात 1 विकेट. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं रोहित यानं. आपल्या टीमच्यासाठी चांगल्या प्रकारचं योगदान केलं आणि आता 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. या ठिकाणी चौकार आणि षटकारांची गरज आहे. कोण खेळी करतोय पाहूया. बंटी 11 संघाकडून केतन. आणि गोलंदाजीसाठी साहिल. शेवटचं षटक, फायनलचं षटक आणि 6 चेंडूमध्ये 20 धावा. 6 चेंडूमध्ये 20 धावा. या षटकामध्ये 2 षटकारांची गरज आहे जास्तीत जास्त. आधी पाहूया षटकार मिळतोय का. आणि हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या खूप डेड बॉल. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज साहिल. हा डेड बॉल आहे. आणि हा चेंडू मात्र किती धावा मिळतात पाहूया. 1 धाव मात्र साहजिकच घेतली. दुसरी धाव काढायला पाहतोय परंतु रनआउट होण्याची चान्स होती परंतु थोडंसं मिस फिल्डिंग झालेली आहे गोलंदाजाकडून. तोपर्यंत 2 धावा मात्र साहजिकच घेतलेल्या आहेत फलंदाजानं. धावसंख्या 16 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. हा सुद्धा चेंडू चांगल्या बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा षटकार पोचवण्याचा होता परंतु नाही आहे. बरोबर बसला नाही फळीवरती. आणि ह्या चेंडूवरती 2 धावा घेतलेल्या आहेत आणि 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. आता मात्र नामुमकिन 75% आणि मुमकिन मात्र 25%, 25%. आणि हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव घोषित. आणि आता 2 चेंडूमध्ये 15 धावा. आता मात्र औपचारिकता आहे जवळजवळ. आणि हा चेंडूवरती किती धावा मिळतात. 1च धाव. आणि या ठिकाणी कोणताही जर सामना आलेला असेल तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन आपल्या एंट्री करायची आहे. कोणताही संघ जर आलेला असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपलं माईकशी संपर्क साधायचा आहे आणि आपली एंट्री करायची आहे. इथं नोंदणी करायची आहे. आणि एक संघ जर कमी असेल तर त्याला री एंट्रीची चान्स मिळतो आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आणि टॉससाठी विरजोली संघाचा कर्णनायक त्याचबरोबर खामदे संघाचा कर्णनायक
दोन्हीकडे नाही का इथे यायचं आहे टॉससाठी. केले अगोदर एंट्री नव्हती दिली ना मग. जिंकले कोण तांबडी जिंकली. आता विर्जुअलचा अरे कुठे आहे विर्जुअल कॅप्टन? नुकतोच झालेला सामना बंटी 11 वर्सेस तांबडी खुर्द. तांबडी खुर्द win झाली ना. हा काय हाय हाय इथे हाय. अरे हा हाय दे कॉइन इथे आबा वरती. ग्राउंड खाली नाही गे लवकर तिथे उडव. इकडे इकडे इकडे. अरे फोटो. आता जो सामना झाला त्याच्यामध्ये तांबडी खुर्द वर्सेस बंटी 11 होतं. तांबडी खुर्द संघ विन होऊन आपलं पुढच्या पायरीमध्ये स्थलांतर केलेलं आहे. लवकर सांगा लवकर मैदान खाली लावायचं. आणि लवकरात लवकर पंचांनी त्या ठिकाणी जायचं आहे लवकरात लवकर आणि आपला सामना चालू करायचा आहे. खामदे टॉच. खामदे टॉच. खामदे संघाने टॉस विन केलेलं आहे. काय घेतलेलं आहे ते खामदे संघ आणि आता जो सामना झाला होता त्याचा जो मेन ऑफ द मॅच म्हणून रोहित तांबडी संघाचा रोहित या ठिकाणी येऊन